नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र सेट एक्झाम 15 जून 2025 रोजी जी झाली होती तिचा पेपर 1 क्वेश्चन पेपर सेट ए हा जो आहे त्यामधला आज पाहणार आहोत आपण प्रश्न 5वा। अतिशय सोपा प्रश्न आहे, पण सोपा प्रश्न जेव्हा असतो तेव्हा तो वाचताना अतिशय काळजी जास्त घ्यावी लागते। का? प्रश्न काय बघा, CAI स्टँड्स फॉर। आता सरळ सरळ त्यांनी CAIचं इथं फुल फॉर्म दिलेला आहे, पण गंमत काय होती, ज्यावेळेस आपण एखादा CAI तुम्हाला कन्फर्म माहीत असेल तर तुम्ही गडबडीत कॉम्प्युटर हा शब्द सगळीकडे आहे म्हणून तुम्ही कदाचित गडबड करू शकता। आता इथं बघा, CAI हा कशाचा फुल फॉर्म आहे तर कॉम्प्युटर हे सगळीकडं ऑप्शन 4 मध्ये आलेले आहेत। पहिल्यांदा ते म्हणते कॉम्प्युटर असिस्टेड, नंतर ते ऑप्शन नंबर 2 आहे अरेंज्ड, कॉम्प्युटर अरेंज्ड आणि कॉम्प्युटर असिस्टेड। आता जर तुमचा अभ्यास असेल तर तुम्हाला माहीत असते की असिस्टेड हा शब्द बरोबर आहे, पण अरेंज्ड हा शब्द बरोबर नाही आहे, तर मग तुमचे 2 उत्तर इथं कॅन्सल होणार आहेत। बरोबर, बी आणि सी अरेंज्ड असल्यामुळे होणारच नाहीत। आता राहिला प्रश्न कॉम्प्युटर असिस्टेड इमिटेशन की कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन। आता इमिटेशनचा अर्थ होतो अनुकरण, बरोबर, इमिटेशनचा अर्थ होतो अनुकरण म्हणजे एखाद्या गोष्टीचे अनुकरण करणे, म्हणजे तसाही त्याचा अर्थार्थी संबंध लागत नाही। पण इन्स्ट्रक्शनचा अर्थ काय होतो, सूचना। इन्स्ट्रक्शनचा अर्थ होतो सूचना, म्हणजेच काय, कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन हे झालं आपलं उत्तर। ए देखील होणार नाही। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर ठीक आहे, CAI म्हणजे कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन हा झाला फुल फॉर्म, पण याचा नेमका अर्थ काय होतो? तर अध्यापन करत असताना 2 पद्धती असतात। पहिली पद्धत असते ती पारंपरिक पद्धती असते, म्हणजे मी जे शिकवतोय, जे माझ्या हातात पेन आहे, इथं फळा आहे आणि या व्हाईट बोर्डवर मी तुम्हाला शिकवत आहे, दिस इज ट्रॅडिशनल मेथड। आणि कॉम्प्युटर असिस्टेड लर्निंगमध्ये संगणकाचा उपयोग केला जातो, बरोबर। आता संगणकाचा उपयोग करून शिकवल्याचे फायदे काय काय होतात, तर तुमचा वेळ वाचतो, म्हणजे एकदा तुम्ही कंटेंट क्रिएट केला की तुम्ही तो कितीही वेळा मुलांना ते दाखवू शकता। त्याच्यानंतर तुमची जी किंमत असते, म्हणजे काय, थोडक्यात तुम्ही जर इंटरनेटवर तो कंटेंट अवेलेबल केला तर मुलांना कॉस्टिंग काहीच नाही, म्हणजे अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्यांना तो कंटेंट बघायला मिळू शकतो। त्यांचा जो वेळ आहे तो वाचणार आहे। समजा मी आज शिकवतोय आणि हा तुम्हाला घटक आवडला, तुम्हाला पुन्हा पाहायचा असेल तर संगणकाच्या आधारित तुम्हाला कितीही वेळा तो पाहता येतो, म्हणून तुमचा इथं काय झालेला आहे, वेळ वाचणार आहे। त्याच्यानंतर क्लिअर अंडरस्टँडिंग होणार आहे, म्हणजेच काय की एकच व्हिडिओ तुम्ही वारंवार बघून त्याचे अंडरस्टँडिंग तुमची व्यवस्थित तुम्हाला तो घटक समजणार आहे। अशा पद्धतीने वेळ वाचणार आहे, तुम्हाला पैसे फुकट तुम्हाला तो कंटेंट मिळणार आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तो पाहण्यासाठी एकदम सोयीस्कर होणार आहे, बरोबर। त्याच्यानंतर तुमचं अंडरस्टँडिंग चांगलं होणार आहे। तुम्हाला कंटेंट जो मिळणार आहे तो टेक्स्च्युअल फॉर्ममध्ये मिळणार आहे, ग्राफिकल फॉर्ममध्ये मिळणार आहे, व्हिडिओ फॉर्ममध्ये मिळणार आहे, तसंच ऑडिओ फॉर्ममध्ये देखील तुम्हाला मिळणार आहे। म्हणजेच काय, मल्टीमीडिया तुम्हाला वापरता येणार आहे कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शनमध्ये। म्हणून आज आपण कॉम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन ही अध्यापनामध्ये अतिशय उपयोगी संकल्पना आहे। आय होप तुम्हाला ही संकल्पना क्लिअर झाली असेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आभारी आहे।